आता काय झालं? हां, प्रीती या वधू परीक्षेत नापास झाली. का? काय झालं? म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडलं होतं ना? काही प्रॉब्लेम वगैरे झाला का? सुलू हे बघ, मुलीकडचे सगळे तयार झाले त्या लग्नाला. तू आता उगाच खो घालू नकोस. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी, हे तरी मान्य आहे ना तुला? चितावरनं भाताची परीक्षा करता येते दीप. ती मुलगी जाताना तुझ्याशी कसं वागले हे पाहिलंय मी दीप. अशी मुलगी आहे ना हवी का घरात? काय नाही, एक मिनिट, काय झालं? काय झालं नक्की? काही नाही. ती प्रीती घरातून जात असताना तिचा धक्का लागला मला. आणि सुलू चुकून लागला असेल. सुलू तिच्या भावाचा होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय माझ्यामुळे. दीप प्लीज. अरे तिच्यासाठी, त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी हेच सत्य आहे ना. मग मी समोर आल्यावर तिला माझा राग येणं स्वाभाविक आहे ना. थोडं तर आपण समजून घेतलं पाहिजे ना. आणि सुलू दादाचं लग्न होणार आहे तिच्याशी. त्या दोघांचा संसार असणार आहे पुढे. माझा काय संबंध आहे? हा सुलू, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरनं तिच्याबद्दल काहीतरी चुकीचं मत करून घेऊ नकोस. पण दीप, ह्या सगळ्यात तुझा काय दोष आहे? अरे माझा काय दोष आहे, तिचा काय दोष आहे, कोणाचा काय दोष आहे, ही गणितं मांडत बसण्यात काही अर्थ नाही. मी काय केलंय काय नाही हे महत्वाचं नाही आहे. किती काही झालं तरी त्यांच्यासाठी दोषी मीच आहे. उद्या जर तिच्या जागी तू असतीस तर तुला पण तेवढाच राग आला असता. नाही म्हणजे विचार कर, उद्या जर का आमच्या दोघांपैकी कोणाला काही झालं असतं दीप. त्यांच्यामुळे, तर तुला पण तितकाच राग आला असता सुलू. त्यामुळे ती प्रीती माझ्याशी कसं वागतेय ना, त्यावरून तू तिला पूर्णपणे चुकीचं ठरवू नकोस. तिने तुझ्या सगळ्या परीक्षा दिल्या ना, ती सगळ्या परीक्षेत खरी ठरली ना. सुलू मला असं वाटतंय तू आता तिला सून म्हणून ऍक्सेप्ट कर. सुलू सुलू अरे यार